श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्यात कुठूनही सुरुवात करता येते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज भासत नाही. कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेलं पुण्य. जे काही चालू आहे तुमच्या सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. पैशांशिवाय माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्वाकांक्षेशिवाय माणूस खरोखरच गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसेल. लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता, जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच. तुमच्या लक्षात येण्याआधीच आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. दैवी आनंदाची कापणी करा जी काही हिरावून घेऊ शकत नाही. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आतच आहे. म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही, तेव्हा त्या विचाराला म्हणा, बाहेर पड, ते करता येईल. त्या घाबऱ्या मनालाच ओरडून सांगा, तुम्ही आजच्यापेक्षा उद्या अधिक सक्षम व्हाल का? कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावेच लागते. मग ते आताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.